तुम्ही पाहत असलेला हा आहे ओंकार हत्ती. सिंधुदुर्ग दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी परिसरात गेल्या काही वर्षापासून त्याचा वावर आहे. हा ओंकार हत्ती सध्या गोव्यात आलाय. काही दिवसांपूर्वी ओंकार हत्ती गोवा आणि सिंधुदुर्ग सीमेवर नेतर्डे गावात पोहोचला होता. तो कधीही गोव्याच्या दिशेनं येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळं दोन्ही राज्याच्या वन विभागाकडून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होतं. ओंकार हा आपल्या कळपापासून विभक्त झालेला हत्ती आहे. यापूर्वीही त्यानं दोडामार्ग, बांदा, ओटवणे आणि गोवा सीमेपर्यंत प्रवास केलाय. काही काळ गोव्यात मुक्काम केल्यानंतर तो पुन्हा तिलारी परिसरात परतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र आता ओंकार पुन्हा गोव्यात आला असून सध्या त्याचा वावर तांबोसे मोपा परिसरात आहे. आज ओंकार हत्ती गोपाभूम परिसरात आला होता. त्यानंतर तो पुन्हा तांबोसेच्या दिशेनं परतला असून सध्या पंचायत मैदानाच्या दिशेनं त्याची वाटचाल सुरू आहे. विशेष म्हणजे ओंकार आता बराच माणसाळलेला दिसतोय. वन विभागाचे कर्मचारी त्याला मध्येच भिल्ला माडाची पाने खाण्यासाठी देत पुढे नेत आहेत आणि ओंकारही त्याच्या मागून शांतपणे रस्त्याने चालताना दिसतोय. मात्र हा हत्ती माणसांपासून फारसा घाबरत नसला तरी त्याच्याकडून शेती आणि माडाच्या बागायतींचं थोडंफार नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्यात. तांबोसे मोपा रस्त्यालगत प्रमोद गवंडी आणि नितीन सामंत यांच्या माडांचंही थोडंफार नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यामुळं ओंकारचा सध्याचा वावर शांत असला तरी तो पुढे कोणत्या दिशेनं जाणार याकडे वन विभागासह स्थानिकांचं लक्ष लागलंय. वन विभागाकडून त्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जाते.